ची टक्केवारी जरा काळजी करण्यासाठी होती आणि त्याचं महत्त्वाचं कारण अतिशय कडक ऊन होतं. त्या कडक उन्हाचा परिणाम एक तर प्रचारासाठी जाहीर सभा आणि तत्सम कार्यक्रम घेतले जातात त्याच्यावरही झाला आणि एका विशिष्ट वयाच्या घटकांनी मतदानावर त्या उन्हात जाण्याच्या संबंधीचं चाललं, विशेषतः सिनियर सिटीजन. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम 50%च्या आत अनेक ठिकाणी मतदान आलं की जनरली हे कधी महाराष्ट्रात होत नसे. नंतरच्या टप्प्यामध्ये राजकीय पक्षांनी कमी मतदान याची नोंद घेतली दिसते सगळ्या राजकीय पक्षांनी आणि त्यामुळे टक्केवारी हळूहळू वाढत चालली. आता नंतर जी निवडणूक होईल स्टेट त्याच्यामध्ये महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर बरीचशी नागरी मतदान केंद्र आहेत अर्बन आणि त्यामुळं अर्बन मतदारसंघामध्ये मताची संख्या ही चांगली होईल अशी अपेक्षा आहे. आणि दुसऱ्या बाजूनं राजकीय पक्षांनी सुद्धा आपली शक्ती पणाला लावली, घरोघर प्रचार केलेला दिसतो आहे आणि त्या सगळ्याचा इम्पॅक्ट पर्सेंटेज ऑफ व्होटिंगवर अनुकूल होईल असं आज या ठिकाणी दिसतंय आणि त्याचं व्हायची अपेक्षा आहे. असं काय सांगायचं, आम्हाला तर महाराष्ट्रात असं मागची निवडणूक जी झाली 5 वर्षाच्या पूर्वी त्यावेळेला सवन महाराष्ट्रामध्ये 48पैकी 6 जागा अपोजिशनला मिळाल्या. काँग्रेसला 1 मिळाली, राष्ट्रवादीला 4 मिळाल्या आणि 1 त्या MIM ह्याला औरंगाबाद आणि आणखी 1 मिळाली ती आमच्या पाठिंब्याची होती आणि ती म्हणजे अमरावतीला राणा. एवढ्या सोडल्या तर बाकीच्या सगळ्या जागा ह्या दुसऱ्या बाजूला होत्या. आज ते चित्र राहील असं दिसत नाही. आत्ताचा ट्रेंड असा दिसतो एक साधारणतः महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग जो आहे तो मोदी गव्हर्नमेंटवर अत्यंत नाराज आहे. आणि दुसरी गोष्ट यावेळी दिसते की मोदी गव्हर्नमेंटच्याबद्दलचा जो उत्साह तरुण पिढीत होता तो आता कमी दिसतो. आता आम्हाला लोकांच्या दौऱ्यामध्ये तरुण लोक फार मोठ्या संख्येनं सहभागी होतात आणि त्यामुळे पहिले 1, 2, 3 जे काही टप्पे झाले यानंतरच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राचं चित्र हे बदललेली दिसेल असं वाटतं कायमाफीशी. आणि टोटल संबंध शिक्षण 48 बघितलं तर मागच्या निवडणुकीत 48मध्ये 6 एका बाजूला 42 एका बाजूला ती काही स्थिती दिसत नाही. जवळपास 45% 50% दोघांच्यामध्ये प्रत्येकी जाती असा ट्रेंड दिसतो. मतदानाची टक्केवारी कमी झाल्या म्हणताना इलेक्शन कमिशननं पहिल्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर 11 दिवसांनी दुसऱ्या टप्प्यात मतदान 4 दिवसांनी टक्केवारी जाहीर केली फक्त आणि ती वाढली 3 ते 5.75% वाढली. त्याच्यावर आपलं काय आपली काय शंकास्पद वाढते त्याच्याबद्दल तक्रार अशी आहे. आता तामिळनाडूमध्ये काहीतरी 40-41 आहे. तामिळनाडूची निवडणूक एका दिवसामध्ये, दिल्ली एका दिवसात समजू शकतो लहान आहे, पण उत्तर प्रदेश ती काही 6 दिवसाची घेतली नाही, अतिशय कमी दिवसामध्ये घेतली. पण असं असताना महाराष्ट्रामध्ये इतक्या फास्ट टप्प्यात घ्यायचं कारण काय?
तुम्ही इथं तामिळनाडू एका ताफ्यात घेऊ शकता, बाकीची राज्य मध्य प्रदेश एका ताफ्यात घेऊ शकता, तर महाराष्ट्रात 7 वेळ होता. याचा अर्थ स्वच्छ हा दिसतो. एक तर राज्यकर्त्यांना चिंता असावी असं दिसते आणि त्यामुळे प्रधानमंत्री पुन्हा पुन्हा त्या राज्यात कसे जातील याची काळजी घेण्याच्यासाठी हे टाईम टेबल एक वेगळं बघायला मिळतं. आपल्याला दिसतं की मोदी दर आठवड्यात साधारणतः महाराष्ट्रात कुठे ना कुठे असतं. मला तर कोल्हापूरला येऊन गेले ना, कोल्हापूरला येऊन गेले, कराडला येऊन गेले, माळशिरसला येऊन गेले, सोलापुरात येऊन गेले, अनेक ठिकाणी त्यांचे दौरे चालू आहेत आणि त्या अधिक ठिकाणी जायला एक संधी मिळावी म्हणून ही निवडणूक महाराष्ट्राचे 5 टप्प्यामध्ये ही जाणीवपूर्वक घेतलेली दिसते. 543 सगळ्या मतदारसंघात फिरण्यासाठी सोय केली जाते. सगळ्या मतदारसंघात जाण्यासाठी ही सोय केली जाते. टप्पे वाढवले नाही, एकाने बोला. 543 मतदारसंघात प्रचार करता यावा यासाठी पंतप्रधानांनी हे असे टप्पे वाढवले का? सरळ दिसतं ना. मला सगळं देशाचं मी सांगू शकणार नाही, पण महाराष्ट्राचा तो ट्रेंड आहे. पहिला प्रश्न, ते शंकास्पद वाटत नाही का इतके दिवस उशिरा निवडणूक आयोगानं टक्केवारी जाहीर केली, त्यात त्यांनी मतदान किती झालंय हा आकडा जाहीर नाही केलेला मात्र, आणि टक्केवारी जो वाढले त्या दिवशी 60% मतदान झालं आणि परत 10 दिवसांनी रिवाइज केल्यावर 6% फरक पडतोय. लोकांचं म्हणणं असतं की 1-2 दिवस ठीक आहे अपडेट करायला, इतके दिवस आणि 2-4% ठीक आहे, पण इतकं जंप दाखवत ही शंकास्पद वाटतं. काळजी करण्यासाठी स्थिती आहे. तर उदाहरणार्थ गडचिरोलीला हायस्ट होती आणि तो आदिवासींचा काही भाग दुर्गम आहे. असं असताना सुद्धा चंद्रपूरच्या नागपूरपेक्षा गडचिरोलीची टक्केवारी जास्त. आता ती माहिती घ्यावी लागेल डेफमध्ये जाऊन. आणि नागपूरला 50 आहे, पण नागपूरला एक तर उपराजधानी सुशिक्षित वर्गाची टक्केवारी जास्त आणि नाही म्हणलं तर तिथं उमेदवारी व्हावी येते. नितीन गडकरीसारखे उमेदवार हे असताना सुद्धा 50 नागपूरला होतं. याचा अर्थ एक तर लोक उदासीन असतील, आम्हा लोकांच्या कामाच्या बद्दलची अस्वस्थता किंवा नाराजी असेल, किंवा हवामान हाही मुद्दा विशेषतः विदर्भात चालता येणार नाही. सर, कडक ऊन हे तुम्ही कारण सांगितलं, मात्र ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण अस्थिर वारंवार होतं याचा काही परिणाम मतदारांवर झाला असं वाटतं का? त्यामुळे फक्त ही टक्केवारी कमी येते हे कारण असू शकतं? नाही, तसे सांगता येणार नाही, पण आता टक्केवारी वाढते असा ट्रेंड आहे. यानंतर त्याचं तर नक्कीच वाढेल. 2% मतदान झाल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही 2-0 पुढे आहोत. मोदी असं की या देशात अलीकडच्या काळात म्हणजे वास्तवता आणि सत्य सोडून इतकं बोलणारं कोणी प्रधानमंत्री आम्ही पाहिले नव्हते. आता काल जे गृहस्थ आले इथं काय त्यांचं नाव UPचे CM, आता मी सिरियल बघत होतो त्यांचं स्टेटमेंट. काँग्रेस गाईचं मांस याचा प्रसार करायला काँग्रेसने कुठनं हा जावेश्वर त्यांनी काढला कुठं. किंवा प्रधानमंत्रीसुद्धा अनेक गोष्टी असं सांगतात 100% होत्या. स्त्रियांच्या घराचं मंगळच होतं, कुणी विषय काढला. हा काही निवडणुकीचा विषय आहे, पण ते त्याच्यावर बोलले. आणखी अनेक काही गोष्टी बोलत आहेत. त्यांच्याकडं लोकांचं समाधान करण्याच्या संबंधीची खात्री त्यांना दिसत नाही आणि त्यामुळे बेसिक इश्यू जे आहेत ते इश्यू बाजूला ठेवून निवडणुकीमध्ये लोकांना दुसरीकडे डायव्हर्ट करायचं एवढा एक कार्यक्रम आता मोदींचा दिसतोय. काल गुजरातमध्ये बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की 26/11 काढल्यानंतर UPAच्या काळामध्ये फक्त डोसियर पाठवले जात होते आणि आमच्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये
डोस दिले जात आहेत. तर आणि तसं त्याप्रमाणे आतंकवाद्यांवर कारवाई करायला UPAच्या काळामध्ये कमी पडली असं त्यांना सुचवायचं. जे सुचत ह्या गोष्टीचे सतत बोलत आहे, त्याचं कुणी गांभीर्याने आता घेत नाही. पवारसाहेब 2 टप्पे झाल्यानंतर मोदींचा भाषणातला मूड चेंज झाल्याचं पाहायला मिळते. त्यांना सातत्यानं शाहू फुले आंबेडकर आठवताना दिसत आहेत. अगोदर ते जय श्रीराम आणि इतर नेत्यांची नावं घ्यायची. हा ट्रेंड कुठंतरी आता बदललेला वाटतोय का? तुमचं स्टेशन आमचा अन्याय करते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बोलण्याचे त्यांना समाधान वाटत नाही. असं आहे की हे तुम्ही जे म्हणता त्यांची एक स्टाईल आहे. त्यांची स्टाईल अशी आहे की आता समजा कोल्हापूरला आले, नमस्कार कोल्हापूरकर असं म्हणून सुरू करणार आणि मग शाहूराजे वगैरे या सगळ्यांची आठवण करते. जाईल त्या ठिकाणी ते पहिली जे 3-4 वाक्य असतात त्यांचे जे स्थानिक नेते त्यांना जे काही लिहून देतात त्यावर भाष्य करून ते सुरुवात करतात. ही त्यांची स्टाईल आहे. पण कराडात यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतलं नाही. स्थानिक नेत्यांनी ब्रीफ करायला विसरले हो, असते. असं आहे की जे स्थानिक नेते आहेत ते यशवंतरावांचे संबंधी असता कितपत त्यांच्या मनात आहे असे नेते आहेत. त्यांनी चव्हाण साहेबांचं नाव दिलं नाही किंवा कराडचा उल्लेख केला नाही. सातारचा केला पण कराडचा उल्लेख केला नाही. नरेंद्र मोदी असंही म्हणतात की जे काही कास्ट सेन्सस UPA आपला इंडिया सरकार आल्यावरती करेल तर ते म्हणतात की असा एक दावा आहे की हे जे 50%चं म्हणजे लिमिट वाढवून तिथे धर्माधारित आरक्षण साठी सोय करण्याचा एक दावा आहे असं त्यांचं. अजिबात कुणाच्या मनात नाही. धर्मावर आरक्षण ही कल्पनाच आम्हाला मान्य नाही. आणि कुणी केलं मोदींनी सुद्धा तर त्याच्याविरुद्ध आम्ही संघर्ष करू. कारण हे सामाजिक एक तणाव वाढण्याच्या संबंधीचं लक्षण आहे. कटुतावादी या रस्त्याने जायचंच नाही. आत्ता जी जातीवर आधारित सर्वे करण्याचा जो विचार आहे त्याचं मुख्य कारण समाजाचा गरीब वर्ग आहे, छोटा वर्ग आहे, तो या सगळ्या प्रक्रियेपासून बाजूला आहे. त्याला याच्यात सहभागी करून घ्यायचं. त्यामुळे त्यांची नक्की लोकसंख्या किती आहे, कुठे आहे या संबंधीचं वास्तव चित्र हे देशाच्या समोर आणण्याची आवश्यकता आहे. म्हणून तो आग्रह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये कायम असते की साऊथकडची जी राज्य आहेत ते एक वेगळा भारत म्हणजे देश तोडण्याची भाषा आहे ती त्यांची आहे. असं एक वेगळेपण आहे. प्रधानमंत्र्यासारख्या व्यक्तीने जो देशाचा प्रधानमंत्री त्याला साऊथ नॉर्थ ईस्ट वेस्ट हा विचार करून चालत नाही. कधी केला नाही आधीच्या प्राईम मिनिस्टरने. केवळ दक्षिणेवरच्या केरळसारखं राज्य, तामिळनाडूसारखं राज्य किंवा आंध्रसारखं राज्य या सगळ्या राज्यामध्ये त्यांना प्रतिसाद नाही. लोकांनी ओळख आहे त्यांना आणि त्यामुळे आत्तापर्यंतच्या निवडणुकीत त्यांना अजिबात संधी तिथल्या लोकांनी दिली नाही. आणि त्यामुळे कारण नसताना ते साऊथ विरुद्ध नॉर्थ अशा प्रकारचं एक चित्र तयार करतात. पण लोक मध्येच मान्य करणार नाही. नरेंद्र मोदी असं म्हणाले की महाराष्ट्रातील एक नेते होते जे केंद्रात कृषी मंत्री होते त्यांच्या काळामध्ये उसाला दर वाढवून दिला नाही, परंतु आम्ही 10 वर्षामध्ये 300 रुपये दर वाढवून दिला. त्यांना माहिती नाही. FRP ही कन्सेप्ट आम्ही लोकांनी सुरू केली. तुम्ही कालावधी बघा, रेकॉर्ड करा. FRP कधीपासून सुरू झाली आणि FRP सुरू करताना त्याच्यात दुसरा एक भाग होता की ॲटोमॅटिक त्याच्यात वाढ असते आणि त्यामुळे आता सरकारला भाव ठरवायला लागत नाही. FRP याच्यामुळे शेतकऱ्याला ॲटोमॅटिक भाव मिळतात. पण त्यांना ऊस किंवा या सगळ्या शेती याबद्दलचं मर्यादित ज्ञान असल्यामुळं त्यांनी असं व्याख्यायचं असतं. साहेब, कोविडच्या काळामध्ये नरेंद्र मोदी तुम्हाला फोन करून तब्येतीची चौकशी करतात, तुम्ही जास्त फिरू नका म्हणतात. एवढी काळजी करणारे नरेंद्र मोदी परवा येऊन
भटकती अस्वस्थ आत्मा वगैरे असं म्हणून गेले. म्हणजे इतका बदल तुमच्या मैत्रीत मिठाचा खडा कोणी टाकला असेल. हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा आत्मा अस्वस्थही खरं आहे. कारण ह्या आत्माने मी लहान होतो, पण जवाहरलाल नेहरूसुद्धा लांबून पाहिलेत, इंदिरा गांधी जवळून पाहिलेत. इंदिरा गांधीपासून आजच्या प्राईम मिनिस्टरपर्यंत प्रत्येक प्राईम मिनिस्टरशी कुठे ना कुठेतरी संबंधाला भेटायची संधी आली, बोलायची संधी मिळाली, त्यांची भाषणं ऐकायची संधी मिळाली. पण प्रधानमंत्री या पदाची अप्रतिष्ठा जी आत्ता करत आहेत तिची यापूर्वी कधी झाली नाही. आणि त्यामुळे ते आम्हाला लोकांचं काय जे वक्तव्य करतात त्याच्यात काही आश्चर्य नाही. म्हणजे काही बोलू शकतात. आणि एके ठिकाणी कोणाचा तरी विरोध धरून मी राजकारणात आलो होतो असंही म्हणजे. आणि दुसऱ्या गोष्टी आपण अस्वस्थ आत्मा ही तुम्ही ऐकली आहे. त्याच्याबरोबर तुमचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा असे म्हणाले की मला माहिती नाही की कुणाबद्दल बोलले मोदी, पुढच्या सभेत पण त्यांना पुढच्या विचारू. सभेत मी त्यांना निश्चित विचारेन. ठीक आहे, त्याचा काय आपण कॉमेंट कर. प्रश्न की मोदी काय बोलले. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर साहेब, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर 5 वर्षात 5 पंतप्रधान करणार असं ते प्रत्येक भाषणात म्हणाले. हा जावे शोध लावला कुठे, त्याची चर्चाही झाली नाही. ज्या वेळेला इंडियाची बैठक झाली 1, 2, 3 त्याच्यामध्ये अभूतपूर्व प्राईम मिनिस्टर असतील किंवा खोली करा असा विचार झाला नाही, चर्चाही झाली नाही. आता काही लोक असं म्हणतात मग तुमचा प्राईम मिनिस्टर कोण आणि तुम्ही कसं जाणार. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. 1977च्या कालावधीमध्ये नंतर जनता पक्ष निवडणुकीच्या नंतर आला. त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांनी अपील केलं आणि सर्व देशाचे लोक संघटित झाले आणि काँग्रेसचा पराभव झाला. आम्ही लोक काँग्रेसमध्ये होतो तेव्हा, त्यामुळे आम्ही जोडून पाहिले. पराभव झाला. लोक म्हणायचे सरकार कसं बांधणार, नेता कोण. मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले, त्यांना प्रोजेक्ट केलं नव्हतं किंवा जनता पक्षच नव्हता. निवडणूक झाल्यावर जनता पक्ष झाला आणि जनता पक्षाच्या त्या बैठकीमध्ये मोरारजीबाईचं नाव आलं. त्यामुळे आज जे सांगितलं जातं त्याची फार चिंता करण्याचं कारण नाही. निवडणूक झाल्याच्या नंतर आमची जी इंडिया हा जो ग्रुप आहे त्याला पुरेसा नंबर आला. एकत्र बसतील, लोकांना हवं आहे त्याची निवड करायची स्थिती निर्माण करतील आणि ज्याची निवड होईल त्याला पूर्ण सरकार देऊन एक स्थिर सरकार देण्याची काळजी घेतली जाईल की जे अखंड 5 वर्ष चालू शकेल. त्यामुळे त्यांना जी जीवास्वप्न करतात की दर वर्षाला प्राईम मिनिस्टर होईल, हे सगळं त्यांच्याच डोक्यातनं निघालेले, आमच्या कोणाच्या डोक्यात म्हणत नाही. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील किंवा इतर जे त्यांचे नेते किंवा भाजपचे नेते असतील ते ज्या पद्धतीनं विकास कामांचं मार्केटिंग करायला लागलेले आहे, त्या पद्धतीनं काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आपल्यालाही ते जमलं नाही अशा पद्धतीनं बोललं जाते. नेमकं काय सांगा. असं बोलण्याच्या संबंधी वाचेल ते बोलण्याच्या संबंधीचं वैशिष्ट्य त्यांचं, विशेषतः मोदींचं. तुम्ही अमित शहांच्याबद्दलही बोला, मी काही भाष्य करू इच्छित नाही कारण आपण त्यांच्या सासूरवाडीला आहोत आणि त्यामुळे उगीच जावयाच्याबद्दल फारसं आपण भाषण नाही केलेलं बरं. एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी बंड केलं होतं त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन करून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. 2 वेळा फोन देखील केले होते असं नुकतेच देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. काय नेमकं याच्यातलं खरं आहे? मला माहिती नाही काय त्या दोघांचं बोला चालली, पण देवेंद्र फडणवीस अनेक गोष्टी ज्या सांगतात त्या आम्हाला कठोर कल्पित असतात.
पण त्याचं फॅक्च्युअल सोल्युशन मला माहिती नाही, त्यामुळे मी क्लिअर भाष्य करू शकत नाही. साहेब राज्यामध्ये भाजपनं ठाकरे गट असेल किंवा तुतारी विरोधात मोस्टली उमेदवार देणं टाळलेलं आहे. तिथे काँग्रेसचे बहुतांश काँग्रेसच्या विरोधात भाजप लढतंय. कुठेतरी सहानुभूतीबद्दल भीती वाटते त्यांना. असं आहे की आम्ही सगळे अपोजिशनचे लोक एकत्र बसलो त्यावेळेला आम्ही हा विचार केला की उगीच जादा जागा मागायच्या नाहीत. जिथे निवडून येण्याची शक्यता आणि भाजपचा सराव नक्की करण्याची शक्यता त्यांना संधी द्यायची. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा जो आहे आम्ही फक्त 10 जागा घेतल्या. मला असं वाटतं की सरळ सरळ 10पेक्षा त्या जागा लढू शकतात, पण तो हट्ट आम्ही केला नाही. आम्ही हेच बघितलं की इथं कोण लढू शकतो, कुणाकडे उत्तम कॅन्डिडेट आहे ते सुचलं आम्ही त्या ठिकाणी. आता कोल्हापूरच आहे, आता कोल्हापूर घ्या, आता ही कोल्हापूरची जागा आम्ही लोक स्वतः केला. मी स्वतः गेलो त्यांची का तर आम्हाला असं वाटतं की कोल्हापूरची जनता यांच्या मागं उभी राहील आणि एक सीट नक्की येण्याची शक्यता आहे. आणि हा अभ्यास आम्ही सगळीकडे घेतला, त्यामुळे बाकी चिंता करायचं कारण नाही. पण उद्धव ठाकरे आणि तुमच्याबद्दल जी एक सहानुभूती आहे त्याची कुठेतरी जास्ती भाजपनं घेतली का यावरून वाटते का? मला नाही सांगता येणार, पण आम्हाला एक दिसतंय, आम्हाला सगळ्या जाहीर सभेमध्ये प्रचंड प्रतिसाद दिसतो. सभा झाल्यावर सुद्धा सभेच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होतं, इतका प्रतिसाद दिसतो. याचा अर्थ जो काही अप्रोच आम्ही लोकांनी घेतला आहे त्याच्या फाशीची लोक आहेत. जो काही मोदींच्याबद्दल आम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी असं नव्हतं, तेव्हा मोदी 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 हा विषय होता. आज ते चित्र नाही आहे. सर, लोकसभेला शिंदे गट आणि अजित पवारांचा प्रतिसाद चांगला नाही मिळाला तर ते भाजप त्यांना दूर करतील अशी चर्चा सुरू झाली. त्यात काय तथ्य वाटतंय का? काय माहिती नाही. भाजपमध्ये त्याचे काय विचार विनिमय चालला याची माहिती मला नाही. त्यांचा आतापर्यंत अनुभव प्रत्येक पक्षांना वापरून घेऊन बाजूला करायचा असा आहे. आतापर्यंतचा अनुभव त्यांचा आहे, तो नाही असं नाही. असं इथं काय होतं ते बघूया. पण सुरुवातीच्या काळात त्यांनी जे शिंदे गटाला 13 जागा द्यायच्या होत्या ते इलेक्टिव्ह मेरिटचा निकष लावून वगैरे त्यांनी 7 जागा शिंदे गटाच्या कमी केल्या होत्या. फक्त त्यांनी इलेक्टिव्ह मेरिटचं हे सांगून शिंदे गटाचं महत्त्व कमी करायचा प्रयत्न केला होता. आता असं आहे की भाजपचं एक वैशिष्ट्य आहे की कुणालाही बरोबर घेतात, घेतानाच त्यांची शक्ती ही सीमित राहील याची काळजी घेतात आणि निवडणुकीच्या नंतर अनुकूल असे निकाल नाही आले तर ज्यांच्या मार्फत अनुकूल निकाल नाही आले त्यांना त्यांची जागा दाखवतात. जागा वाटप करताना निवडून येण्याची क्षमता वाटलं होतं पण